हे असं ह्यूज असं अलायम हॉटेल आहे। तर इथे असा हा डबल हाईट एंट्रन्स पोर्च आहे। सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये हे कॉम्प्लिमेंटरी आहे। हे तामिळनाडूमधल्या कांचीपुरममधलं शिवकांची हे पृथ्वी तत्वाच्या शिवलिंगमचं हे मंदिर आहे। ते बघा केवढी अशी ही लाईन लागलेली आहे दर्शनासाठी। इथे म्हणजे 3500 वर्षापेक्षा जास्त काळ इथे पार्वती माताने तपश्चर्या केली होती। पाडणे जे बांधले ना ते ज्यांना संतती होत नाही ना, संतती झाल्यावर ते नवस बांधायला हे करून जातात तिकडे। 9000 रुद्राक्ष आहेत। हे काळभैरव हे फ्लोरिंगला आपण बघा इथे असं सुंदर असं हे कलर केलेला आहे। ही कामाक्षी देवी तप करते त्याचा हा फोटो आहे। हे 108 शिवलिंगाच्या समोर असे हे आता दिवे लावण्यात आलेले आहेत। हे बघा ही आता अशी रांग लागलेली आहे। तर ही मेन एंट्री आहे, पण आता रिनोव्हेशनचं काम चालू असल्यामुळे तिकडे एंट्री बंद आहे। हे प्रसादाचं काउंटर आहे। इथे कांचीमध्ये कामाक्षी आहे, मदुराईमध्ये मीनाक्षी आहे आणि वाराणसीमध्ये विशालाक्षी आहे। जसे पार्वती मातेचे 3 स्वरूप आहेत मोठे। त्यामुळे 51 शक्तिपीठमधला एक शक्तिपीठ आहे हा। अच्छा, हे कामाक्षी देवीचं सुंदर असं हे चित्र आहे, फोटोग्राफ आहे। या कामाक्षी शक्तिपीठ पाठीमागे गोपुरम आहे। नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही माझा ह्या पंचमहाभूता लिंगममधला पहिला व्लॉग पाहिला असणार, जो श्री कालहस्ती मंदिरमधला होता। तर तो वायुतत्वाचा होता। आता इथे आम्ही आलो आहे कांचीपुरममध्ये। तर तुम्ही माझ्या पाठीमागे हे हॉटेल बघू शकता। इथे ह्या अलायम हॉटेल कांचीपुरममध्ये आम्ही राहणार आहोत। तर इथले मी तुम्हाला रेट्स वगैरे दाखवणार आहे आणि इथे जवळ जे बाकी काही फिरण्याचे जे ठिकाणं आहेत ते आणि बाकी सर्व मंदिरं। चला तर बघूया। तर हे बघा हे अलायम हॉटेल आहे। इकडे रूम्स आहेत। नंतर मग अमुथागम हे प्युअर व्हेज ही व्हेज रेस्टॉरंट आहे। इथे रूम्स आणि वरती जर तुम्ही बघाल तर पार्टी हॉल पण आहे। तर हे बघा हे एवढा मोठा असं कॅम्पस आहे, म्हणजे सराउंडिंग बघा ओपन स्पेस भरपूर आहे। इथून ही एंट्री आहे। म्हणजे हे असं ह्यूज असं अलायम हॉटेल आहे। तर इथे असा हा डबल हाईट एंट्रन्स पोर्च आहे आणि इथे बघा वेलकम लिहिलेलं आहे आणि दोन्ही बाजूला इथे कांचीपुरममधले जे काय फेमस प्लेसेस आहे त्याचे फोटोग्राफ्स आहेत। तर इथे बघा हे साऊथ इंडियन मील, नॉर्थ इंडियन थाली, साऊथ इंडियन थाली हे सगळं इथे असं अवेलेबल आहे। 10% ऑफ फॉर रूम गेस्ट। आणि हे अमुथागम हे रेस्टॉरंट आहे आणि रेस्टॉरंटच्या इकडे टायमिंग्स बघा, याची टायमिंग्स आहेत 7:30 AM to 10:30 PM। कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे 7:30 AM to 9:30 AM। आता इथे जर हा बघितला तर हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज टेम्पल तंजावूर तामिळनाडू इंडिया याचा इथे सुंदर असा हा फोटोग्राफ आहे। इथे सगळे हे अलायम कांचीपुरमचे हे सगळे असे रेट्स आहेत, म्हणजे डे वाईज, आणि त्याच्यामध्ये त्याची जी कॅपॅसिटी आणि ते सगळं दिलेलं आहे। आणि तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी हा कोड आहे तो स्कॅन करू शकता आणि हा लोकेशनचा कोड आहे। आणि बघा ईमेल ॲड्रेस आहे, पूर्ण ॲड्रेस आहे आणि वेबसाईट ॲड्रेस आहे, फोन नंबर आहे, चेकआउट टायमिंग पण दिलेला आहे। तर इथे बघा हे तामिळनाडू टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये हे अलायम हॉटेलमध्ये बघा हे गेस्ट एम्युनिटी किट दिलेलं आहे। तर त्यात हे बघा साबण आहे, नंतर मग शॅम्पूज आहेत, टूथपेस्ट आहे, टूथब्रश आहेत 2 आणि हा कंगवा पण आहे। सकाळच्या कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टची ही अशी डिश आहे। यात बघा 2 उत्तप्पा आहे, एक मेदूवडा आहे, त्यानंतर मग त्यासोबत 3 प्रकारच्या चटण्या आहेत आणि नंतर मग उपमा, पोंगल आणि स्वीट्स आहेत।
चहाचे तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील. तर इथे बघा आम्ही आता हे एकांबरेश्वर मंदिर कांचीपुरममध्ये आलो आहे. तर इथून आता आतमध्ये या शिवकांची मंदिरमध्ये प्रवेश करतोय आणि इकडे बघा डावीकडे सगळे हे दुकानं आहेत. हे इथे बघा हे एंट्री आहे. इथे आता थोडं रिनोव्हेशनचं पण काम चालू आहे. इथे बघा हे ह्यूज स्पेस आहे. इकडे समोर बघा तुम्हाला गोपुरम दिसत आहे. तर इथे आतमध्ये आल्यावरती तुम्ही बघा हे असं शिवकांची मंदिर आहे आणि नंतर मग ह्या साईडला इथे हे ह्यूज असं गोपुरम याचं आता रिनोव्हेशनचं काम चालू आहे. तर हे शिवकांची मंदिर पृथ्वी तत्व आहे. आपण अगोदर वायुतत्व श्रीकालहस्ती मंदिर पाहिलं. इथे वरती पण बघा सुंदर असं हे पॅरापेटला डेकोरेट केलेलं आहे. इथे पण बघा हे लायब्ररी आहे. त्याचा हा असा ह्यूज असा दरवाजा आहे. इथे दोन्ही बाजूला बघा हे असं. इथे बघा केवढी अशी ही लाईन लागलेली आहे दर्शनासाठी. इथे पण बघा हे पिलर्सला पण हे इकडे आंब्याचं झाड आहे. इथे म्हणतात 3,500 वर्षापेक्षा जास्त काळ इथे पार्वती माताने तपश्चर्या केली होती. इकडे हे जे झाड आहे ना, पण आता सध्या अंडर रिनोव्हेशन आहे. मेन टेम्पल पण जे आहे ना एकांबरेश्वरनाथ ते पण याच्यामध्ये आहे, अंडर रिनोव्हेशन आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये उघडेल तसं आहे. पण इथे बघा इथे हे जे आहे ना हे बघा पाळणे बांधलेत ना. हे बघा इथे बघा पाळणे जे बांधले ना ते ज्यांना संतती होत नाही ना, संतती झाल्यावर ते नवस बांधायला हे करून जातात इकडे. अच्छा अच्छा. हे पाळणे बघा ज्याने झाले ना संतती हे ते करतात. म्हणजे खास नवसाचे पाळणे आहेत. म्हणजे संतती झाल्यावरती ते मनोकामना पूर्ती होत झाली ना म्हणून ते करायला येतात तिकडे. असं आहे. बाकी हे मंदिर जे आहे पृथ्वीतत्वाचं शिवलिंग आहे. हे पृथ्वीतत्व शिवलिंग आहे. म्हणजे एकदा काय तपश्चर्या करताना शंकराची तपश्चर्या होती आणि पार्वतीजीने त्यांचे डोळे मिटून टाकले. मग ते एकदम सृष्टीमध्ये अंधकार झाला. मग त्या अंधकाराला दूर करायला पार्वतीने तपश्चर्या केली ह्या झाडाखाली बसून. मग तेव्हा शंकर प्रसन्न झाले आणि ते इथे कामाक्षी रूपाने पार्वती विराजमान आहे दुसऱ्या देवळामध्ये. असं तिथे पण आपण हो तिथे नंतर जाणार आहोत. पण हे आता सध्या रिनोव्हेशनमध्ये पण इथे चांगली जागा आहे इथे. मग इथे लोक देतात नवस मागतात आणि नवस मागले झाल्यानंतर हे सगळे करतात. बघा आता जवळजवळ 4-5 महिने बंद आहे. आणि मेन टेम्पल जे एकांबरेश्वर ते पण नोव्हेंबरमध्ये उघडेल. हो म्हणजे आता ते रेप्लिका आहे ते त्याचे दर्शन करतात. म्हणजे येणार नाही ते लक्षात घ्यावं. ठीक आहे. तर हे शिव पार्वतीचं इथे मंदिर आहे आणि इथे वरती जर बघाल तुम्ही तर 9,000 रुद्राक्ष आहेत याच्यामध्ये. हे बघा हे शिव पार्वती. हे काळ भैरव. लक्ष्मी नरसिंह. अच्छा लक्ष्मी नरसिंह. अच्छा अच्छा. त्याच्या मूर्ती इथे सगळ्या कोरल्या गेलेल्या आहेत सगळ्या. अच्छा ह्या सगळ्या अशा व्यवस्थित अशा कोरल्या गेलेल्या आहेत त्या पिलर्सवरती. अच्छा. आणि हे मंदिर एकदम भव्य दिव्य मंदिर आहे ना. मंदिर आहे. वरती स्लॅबसाठी ग्रॅनाइटचे स्लॅब टाकलेले आहे. अच्छा अच्छा. स्लॅब नाही हां ग्रॅनाइट दगडाची स्लॅब आहेत सगळे. ठीक. ते फ्लोरिंगला पण बघा इथे असं सुंदर असं हे कलर केलेला आहे. तप करते त्याचा फोटो आहे. अच्छा कामाक्षी देवी तप करते त्याचा हा फोटो आहे. अच्छा. कामाक्षी जी आहे ना हां हां हां. कामाक्षीचे देऊळ आहे ना ते श्रीयंत्राचा आकाराचा आहे. इथे हा पोपट आहे. ही कामाक्षी देवी तप करते त्याचा हा
फोटो आहे, हे पेंटिंग केलेलं आहे. हे बघा, हा विष्णूचं हे कोरीव काम केलेलं आहे या पिलरवरती. हां, तिरुपती विष्णू. ठीक आहे. हे बघा, कंटिन्युएशनमध्ये असे इथे हे 108 शिवलिंग आहेत. हे बघा, फ्लोरिंग पण एकदम सुंदर आहे. इथे जर बघितलं तर प्रत्येक पिलरवरती बॅक साईडला सेपरेट असं कोरीव काम केलेलं आहे. आता बघा, ह्या पिलरवरती थोडं वेगळं काम केलेलं आहे. हे बघा, ह्या इथे पायऱ्या आहेत आणि नंतर मग वरती इथे असे सगळे शिवलिंग आहेत. हे 108 शिवलिंगाच्या समोर असे हे आता दिवे लावण्यात आलेले आहेत. हे बघा, ही आता अशी रांग लागलेली आहे. इथे पण बघा, हे फ्लोरिंगला सुंदर असं कलर केलेलं आहे. तर ही मेन एंट्री आहे, पण आता रिनोव्हेशनचं काम चालू असल्यामुळे तिकडे एंट्री बंद आहे. तर इथे पण बघा, हे अशी वॉटर बॉडी आहे. हे प्रसादाचं काउंटर आहे. बघा, हे जे देऊळ आहे हे कांची कामाक्षी कामकोटी पीठ आहे. हे पार्वतीने जे झाडाखाली आंब्याच्या झाडाखाली तपश्चर्या केली होती तिथे हा स्वरूप इथे कामाक्षी देवीचं स्वरूप आहे. इथे कांचीमध्ये कामाक्षी आहे, मदुराईमध्ये मीनाक्षी आहे आणि वाराणसीमध्ये विशालाक्षी आहे. तसे पार्वती मातेचे 3 स्वरूप आहेत मोठे, पण हे मेन स्वरूप आहे. तिथे मस्तकावर अर्धचंद्र आहे तिच्या, म्हणजे साक्षात शंकरचं स्वरूप आहे ही कामाक्षी देवी. म्हणजे कामकोटी पीठ जे आहे ते श्रीयंत्राच्या आकारमध्ये बनवलेलं आहे हे देऊळ जे आहे ना. आणि सभोवताली सर्कलमध्ये सगळी दुसरी देवळं आहेत, विष्णुकांची, शिवकांची आणि बाकी सगळी जे देवळं आहेत ना ते ह्याच्या बाजूला आजूबाजूला सगळे आहेत सर्कलमध्ये. हे असं श्रीयंत्राचा महिमा आहे. हा शक्तिपीठ 51 शक्तिपीठमध्ये पण येतं, 51 शक्तिपीठमध्ये पण येतं इथे. म्हणजे बरेच भाग पडले. आता काय एक्झॅक्टली कुणाला बरोबर माहीत नाही, सगळे आपापल्या हिशोबाने ते तर्क लावतात, पण काहीतरी अंग पडलेला होता. असं आहे ॲक्च्युली नाभीचा भाग जो आहे, योनीचा भाग तिथे कामाख्याला पडला होता. कदाचित नाभिकचा भाग इसा असेल असं पुण्यामध्ये सांगितलेलं आहे, पण खरं काय तर माहिती आहे. पण 51 शक्तिपीठमधला एक शक्तिपीठ आहे हा. असं आहे ते. ठीक आहे. अरे बघा, इकडे हे कामाक्षी देवीचं सुंदर असं हे चित्र आहे. इथे बघा, हा सुंदर असा हा गोपुरम दिसत आहे आपल्याला. इथे पण बघा, हे कामाक्षी देवीचं सुंदर असं हे चित्र आहे, फोटोग्राफ आहे. तर हा संपूर्ण असा हा या कामाक्षी शक्तिपीठचा असा सुंदर असा हा संपूर्ण 360 डिग्रीज व्ह्यू. हे बघा, पाठीमागे गोपुरम आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा शिवकांचीचा कांचीपुरमच्या मंदिरचा आणि हा कामाक्षी देवी 51 शक्तिपीठापैकी एका शक्तिपीठाचा व्लॉग. हे या दोन्हीचा व्लॉग जर तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.